विरोधकांनी जातीपातीचे राजकारण करून महाराष्ट्राच्या मातीचा आणि छत्रपतीच्या स्वराज्याचा अवमान केला आहे। भाजपाने असल्या राजकारणाला कधीही थारा दिला नाही। सगळ्यांना विकासाच्या दृष्टीने बघितले। मतदारांनी नेहमी विकासाची जात लक्षात ठेवली पाहिजे असे परखड मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले। चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना व रिपाई आठवले गटाचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मूल येथे त्या बोलत होत्या। त्यावेळी मंचावर सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर, देवराव भोंगळे, रत्नमाला भोयर, प्रभाकर भोयर, प्रशांत समर्थ, नंदू रणदिवे, हरीश शर्मा, संध्या गुरनुले, प्रमोद कडू आदींची उपस्थिती होती। यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी काँग्रेसवर टीका केली। देशाच्या पंतप्रधानाला कोणताही गुन्हा नसताना त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा बोलत आहेत। गरिबी हटाव हा नारा देण्याचा काँग्रेस पार्टीला कोणताही अधिकार नाही। भाजपचा जाहीरनामा म्हणजे वचननामा असतो असे मत त्यांनी यावेळी बोलून दाखविले। कांग्रेस का हात गरिबी के साथ आहे, गरीबों के साथ नाही। त्यामुळे या देशामध्ये गरिबी वाढवण्याचं काम करते। अरे गरिबांची पीडा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या राहुल गांधीला काय करणार? गरिबांची पीडा या काँग्रेसच्या लोकांना काय करणार? गरीब घरी जन्म घेतलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ती पीडा भोगली आहे, ती पीडा जगली आहे आणि म्हणून कोणत्या गरीब मुलाला ती पीडा भोगावी लागू नये याच्यासाठी ते आज प्रधानमंत्री पदावर आहे। त्यांची आजी, त्यांचे वडील, त्यांच्या घराण्यामध्ये प्रधानमंत्री पद नव्हतं। कधी प्रधानमंत्री पद काय ग्रामपंचायतचं सदस्य पद सुद्धा त्यांच्या घरामध्ये नव्हतं। अरे ज्यांच्या आईने चुली समोर बसून स्वयंपाक केला, त्या चुलीचा धूर तिच्या घशामध्ये जाताना, तो चुलीचा धूर स्वतःच्या डोळ्यामध्ये जाताना ज्याच्या मनामध्ये त्या गरिबीचे अश्रू डोळ्यामध्ये आले, त्यांनी प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिले त्या माऊलीला चुली समोरून उठून गॅस समोर बसवण्याचं काम करून उज्ज्वला योजना ज्या गरीब मातेच्या पोटी त्यांचा जन्म घेतला। त्यांनी वडील चहा विकत होते, वडील गरीब स्टेशनवर चहा विकणारा व्यक्तीचा मुलगा या देशाचा प्रधानमंत्री व्हावा। हे नरेंद्र मोदी हे केवळ प्रधानमंत्री नाही, प्रत्येक गरीबाचं पूर्ण झालेलं स्वप्न आहे आणि ते गरीबाचं स्वप्न पूर्ण झालेलं बघून या काँग्रेसच्या पोटामध्ये आता शूळ उठलेला आहे। देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी हे देशाकरता न्याय देत असताना, देशाचा विकास करत असताना याचा अनुभव आपण गेली 5 वर्षे घेतलेला आहे। एक प्रभावी नेतृत्व, कणखर नेतृत्व की ज्यांच्यावर निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि दुश्मन राष्ट्रांना जबाब देण्याची, उत्तर द्यायची पण ताकद ज्यांनी निर्माण केली, अशा प्रधानमंत्रीच्या पुन्हा त्यांना प्रधानमंत्री बनवण्याकरता जो नारा आपल्या देशामध्ये आज लागतो आहे, फिर से एक बार मोदी सरकार, ही भावना मनामध्ये घेऊन आपल्या सगळ्यांना पुन्हा मोदीजींच्या प्रधानमंत्री पदाकरता चंद्रपूर लोकसभेतही मी पक्षाचा उमेदवार म्हणून कमळ चिन्हाचा बटन दाबण्याकरता आपल्या सगळ्यांना पुढाकार घ्यावा लागला।